नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार सायलीने प्रियाला फरफटत घराबाहेर काढलं, तर दुसरीकडे प्रियाने साथ दिली सायलीची, की जेणेकरून सचिन व साक्षीचं सत्य बाहेर येईल. तर नक्की काय झालं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला दाखवले सायली अर्जुनला म्हणते आपल्याला असं काहीतरी करावं लागेल जे आत्ताच करावं लागेल, असं म्हणून ती तिथून निघून जाते. त्यानंतर सायली प्रियाला फरफटत बाहेर घेऊन येते. प्रिया रडत म्हणते तू असं का करतेयस, मी काय केलंय? तेव्हा सायली म्हणते हा प्रश्न मला नाही, स्वतःला विचार. प्रिया जोरजोरात ओरडू लागते अश्विन अश्विन बाहेर ये, आई बाबा सायलीला बघा ना काय करते ती. त्यानंतर घरातले सर्व लोक तिथं जमा होतात. अश्विन प्रियाजवळ जातो, तिला विचारतो काय झालं. प्रिया म्हणते अश्विन बघ ना ही सायली कशी वागतीये, सायली मला घराच्या बाहेर काढायला निघाली. अश्विन म्हणतो का बाहेर काढते? तेव्हा सायली म्हणते ही तन्वी नाही बबली सदाशिव लोखंडे आहे. तेव्हा तन्वी खूपच घाबरते. अश्विन रागात म्हणतो काय पुरावा आहे तुमच्याकडे? तेव्हा अर्जुन अश्विनला ती फाईल देतो ज्यामध्ये तन्वी ही बबली लोखंडे आहे. तन्वी म्हणते मी हात जोडते, हे पुरावे खोटे आहेत, तुम्ही असं का करताय? तेव्हा प्रतापराव म्हणतो तुझं तर रूप दिसला होता आम्हाला, पण एवढ्या खालच्या पातळीला जाशील एवढं माहित नव्हतं आम्हाला. अश्विन म्हणतो तू तन्वी कसली, मधुकर नावाची एक नंबर खोटारडी मुलगी आहे. या घरात येण्याची काय, तर या घरात उभा राहायची सुद्धा तुझी लायकी नाहीये. तेव्हा तन्वी म्हणते अरे अश्विन असं नको करूस, मी कुठे जाऊ काय करू? प्रतापराव म्हणतो कुठेही जा, भीक माग, पण परत इथे येऊ नकोस. कल्पना म्हणते विमल जा, तिचं एकही सामान घरात ठेवू नकोस, सगळं जे काय आहे ते बाहेर आण. तन्वी म्हणते प्लीज तुम्ही ही चूक म्हणून पोटात टाका. अश्विन म्हणतो चूक नाहीये, हा गुन्हा आहे. तू रविराज काका आणि पूर्ण आजी यांच्या भावनाशी खेळलीयस आणि तू तर माझ्या प्रेमाचा अपमान सुद्धा केलायस. तुला ना नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. सायली म्हणते आता रडून काय होणार आहे प्रिया, तू सदा आणि महिन्याची मुलगी आहे, तुझ्या रक्तातच खोट आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो तुला सुभेदार आणि किल्लेदारांचा पैसा पाहिजे होता ना, तुला कधीच मिळणार नाही आणि आता आयुष्यभर जेलमध्ये सडायचं तू, आणि तुला सोडवायला कोणीच येणार नाही. तिकडून विमल येते प्रियाचं सगळं सामान घेऊन तिच्या समोर टाकते ते आणि म्हणते शी मला हिच्या वस्तूंना सुद्धा हात लावायची इच्छा होत नाहीये. अर्जुन म्हणतो मी पोलिसांना फोन केलाय, ते आत्ताच येत असतील. तेव्हा अस्मिता म्हणते अगं सायली ही बघतीयस काय, काढ तिला आपल्या घराच्या बाहेर. सायली एका हातात प्रियाचा हात पकडते आणि दुसऱ्या हातात तिच्या वस्तू, आणि त्या प्रियाला घराबाहेर फरफडत घेऊन जाते आणि तिला उमऱ्या बाहेर फेकून देते. आणि सायली म्हणते इथून थेट जेलमध्ये जायचं, निघ इथून. तेव्हा सायली दार लावते. प्रिया म्हणते प्लीज प्लीज दार उघडा, मला आत घ्या. त्याच वेळी झोपलेली प्रिया जागी होते आणि तिला कळतं की हे एक भयानक स्वप्न आहे. तेव्हा अश्विन म्हणतो काय झालं प्रिया, तुझ्या डोक्याला घाम का सुटलाय आणि तू झोपीत इवळत का होती? दुसरीकडे सायली गडबडीत गेलेली असती. त्यानंतर ती परत अर्जुन जवळ येते. अर्जुन म्हणतो तू मागाशी काहीतरी करायचं म्हणून पटकन निघून गेली, कशासाठी गेली होती तू? तेव्हा सायली म्हणते दूध गॅसवर ठेवलं होतं तर तेच गॅस बंद करायला गेले होते. अर्जुन म्हणतो अरे बापरे, तू गॅस बंद करायला गेली होती? तेव्हा सायली म्हणते हो. दुसरीकडे प्रिया विचार करते किती भयानक स्वप्न होतं ते, आणि असे म्हणतात की पहाटेची स्वप्न पूर्ण होतात. प्रिया म्हणते नाही नाही, ते स्वप्न पूर्ण होता कामा नये. त्यावेळी प्रियाला साक्षीचा फोन येतो. प्रिया फोन उचलते आणि म्हणते तू का परत परत कॉल करतीयेस? साक्षी म्हणते प्रिया माझं एक काम कर ना, माझा आणि सचिनचं एकदा भेट घालून दे ना. अगं कालपासून तो माझा कॉल उचलत नाहीये आणि माझ्या मेसेजला सुद्धा रिप्लाय देत नाहीये. तो तिथंच आहे ना त्या अस्मिता बरोबर, त्याला माझ्याकडे प्लीज पाठवून दे. तेव्हा प्रिया म्हणते अगं तू काही वेडी झालीयस का? अगं साक्षी मी कसं पाठवू त्याला तुझ्याकडे? साक्षी म्हणते अगं प्रिया हे तूच करू शकते, प्लीज सचिनला माझ्याकडे पाठवून दे. तेव्हा प्रिया म्हणते मी प्रयत्न करून बघते, तू आता फोन ठेव. साक्षी म्हणते याला म्हणतात घराचं झालं थोडं आणि व्याहन झालं घोडं. इथं मला फासावर लटकण्याची वेळ आली आणि ह्या साक्षीचं भलतच लव्ह स्टोरी चालू आहे. खड्ड्यात गेली तो सचिन आणि खड्ड्यात गेली ती साक्षी. आता फक्त मी माझा विचार करणार. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी सर्व लोक नाश्ता करत असतात. तेव्हा प्रतापराव म्हणतो कल्पना आपण उद्यापासून मॅन्युफॅक्चरिंग सुरू करू शकतो. कल्पना म्हणते बरं झालं, तुम्ही त्यासाठी कधीपासून वाट बघत होता. त्यावेळी प्रियाला सचिनचा मेसेज येतो, तो म्हणजे तू सचिनशी बोललीस का, तो मला भेटायला येणारेस का? प्लीज माझं एवढं काम कर, त्याबद्दल मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तेव्हा अर्जुनला काहीतरी गडबड वाटत असते म्हणून तो सायलीला मेसेज करतो आणि म्हणतो सायली येतो मी, संध्याकाळी भेटू, आणि मोबाईल कडे बोट दाखवून तिला इशारा करतो की मेसेज बघ म्हणून. त्यावेळी सायलीला कळतं की काहीतरी मोबाईलवर मेसेज पाठवलाय, पण त्याच वेळी प्रियाला पण कळतं. ती हळूच मेसेज बघते. त्या मेसेज मध्ये होतं की आज दुपारी शार्प 12 वाजता गार्डन कॅफे मध्ये ये. इकडे प्रिया विचार करते की अर्जुन म्हणतोय की संध्याकाळी भेटूया आणि मेसेज करून म्हणतोय की दुपारी भेटूया, म्हणजे या दोघांना नक्कीच माझ्याबद्दल काही ना काहीतरी बोलायचंय. तेव्हा प्रिया विचार करते की यांना थांबवलं पाहिजे. त्याच वेळी साक्षीचा मेसेज येतो की प्रिया काहीही कर, पण या सचिनला मला भेटायला बोलव, तू जिथं म्हणेल मी तिथं येईल. तेव्हा प्रिया म्हणते आता ह्या साक्षीचा पत्ता बाहेर काढायला पाहिजे. त्यानंतर साक्षीला मेसेज करून सांगते की दुपारी 12 वाजता गार्डन कॅफे मध्ये सचिन बरोबर ये.
जेणेकरून अर्जुन आणि सायली या अस्मितामध्ये अडकून बसतील आणि मला माझी कामे पूर्ण करता येतील. इकडे सायली गार्डन कॅफेमध्ये पोहोचलेली असते आणि तिच्याच मागे साक्षी उभी असते आणि तेव्हा सचिन पण तिथं येतो आणि ते दोघं वेटर बरोबर भांडणं करत असतात. त्यावेळी सायली वेटरचं बिल देतच असते. त्याच वेळी तिचं लक्ष साक्षी आणि सचिनकडे जातं. त्यानंतर सचिन पण त्या साक्षीला बघतो. त्यानंतर सायली सर्व काही घरातल्या लोकांना सांगते की मी सचिनला साक्षी शिकऱ्याबरोबर पाहिलंय. तर प्रेक्षकांनो, असेच मालिकेचे रिव्ह्यू पाहण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट नक्की करा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा.